आपला बंडू चौधरी माझ्याकडे शिक्षक म्हणून अजून पण 5 जणांना आहे तो. असे बरेच जण भेटले. त्यांनी फेसबुकद्वारे माझा नंबर घेऊन कॉल केला, सरितानी केला, सरिताशी बोलणं झालं, शुभांगीशी बोलणं झालं. आणि मला वाटतं आता एवढ्या 23 वर्षानंतर भेटतं आपण, तुमच्या सगळ्यात काहीतरी बदल झाला असेल. पण बदल वाटलाच नाही मला. पुन्हा मालिक सर मी ते असं पुन्हा क्लासची होती नवीला सॉरी काय म्हणतो त्याला मॉनिटर. येता नवी कला असताना पुन्हा मॉनिटर होती मुलींची. आठवतं का? मला आठवतं अजून. एवढे वर्ष झाले तरी मला तुमचे सगळे वर्ग आठवतात सांग. म्हणजे मला वाटतं पुन्हा मध्ये बदल झाला असेल, पगारामध्ये बदल झाला. एवढा मेट्रिक गेलाय. आपण प्रश्न उभा केला की असं पहिले उभा राहायचं, ताट येतं तसे होते. आता तसंच उभा झाला आणि मग बोलायला लागला. आले आले त्यांनी पहिले पाय पडला, सर तुम्ही मला खूप मारलंय. हे थोडं पुढे आलो, अजून 2-3 जण पाय पडायला लागले. मी एकाला बोललो आम्ही क्या लावून घे द्या. सगळ्यांनी रडवलं, अक्षरशः पाय पडले तुम्ही. हे ते पूर्ण तुम्ही आम्हाला त्या जीवनात आणलं. आणि विशेष म्हणजे मी 2006ला शाळा सोडली आणि हे माझे सगळे सहकारी तुमच्यामुळे मला भेटले. हे माझं गेट टुगेदर झालं तुमच्यामुळे. सगळ्यांचे मला नाव आठवतात जेव्हा वर्गात येतो. आपला माईचं नाव एवढा मोठा झाला आहे, माईला आठवत नसेल. येता 9वीला असताना म्हणजे मी माझ्याकडे सुपरविजन आलं की विद्यार्थी म्हणायचे या बोईला सुपरविजन भेटायला नको, कॉपी करून देत नाही म्हणायचे का नाही. एकदा माईच्या असं बसलो तर समोर परीक्षा चालू होती आणि तो काही मागे पुढे 5 सटकन वाजवली. माई दुसऱ्या दिवशी मी नेमकं मला आपले वाघदादाचे डॉक्टर त्यांचा फोन आला. तिथे तो दवाखान्यात गेला होता 1 वाजवल्यानंतर आणि तो आता मिटली दे. त्याचे वडील ते आपले तेव्हा सचिव होते डॉक्टर साहेब, त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन गेले. मला तिथे बोलवलं, का मारला असं तसं. म्हणजे मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मारलंय. तेव्हाची माझी चूक म्हणा, मी चूक म्हणणार नाही, माझं काम चाललंय. तुम्ही किती म्हणा तुम्ही चूक केली मारलं, पण ती माझी चूक नाही, ती माझ्या कामाची पद्धत होती. आणि आपण शाळेत वर्गात असताना एक 10 मार्काची टेस्ट द्यायची, आठवतं का तुम्हाला? परत कागद आणायचो घरून, आपण एक अभ्यासक्रम द्यायचो. त्याचा काही जीवनात फायदा झाला का कोणाला? म्हणजे तेवढा आपण जो पाठ होतो तेवढा आपण पाठ करून घ्यायचो. म्हणजे त्याच्यात सोपे प्रश्न 4-5 सोपे प्रश्न जे सगळे नाही ते आणि 4-5 अवघड प्रश्न द्यायचे. आणि त्याचा उपयोग तेवढे तरी मुलं अभ्यास करायचे की सोप्या प्रश्नापर्यंत बरेचसे पोहोचायचे. असं मला 2-3दा जेव्हा 10वीची परीक्षा होती तुमची तेव्हा अनुभव आला की जो सोपे जे प्रश्न असतात 2 मार्क 3 मार्काचे हे मुलं सहज सोडवत होते. अवघड प्रश्न जे क आणि ड भाग म्हणतो आपण तिथे अडक होते. ड चे प्रश्न असतात, क चे प्रश्न असतात, तिथे थांबत होते. म्हणजे ती प्रॅक्टिस केल्यानंतर म्हणजे आता लक्षात आलं सर. बरेच जर याच्यात सरिताने खूप अभ्यास केला, 1 नंबर यायची. पण आता शिक्षिकाचे तुम्ही अभ्यास नाही केला तरी तुमचं जीवन चांगलं जगतायत तुम्ही, पण काय टेन्शन घ्यायचं. म्हणून आपल्या मुलांना घरी ते